तुम्ही पण त्यातलेच आहात का? रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भातापासून हा फ्राईड राईस नक्कीच करून पहा. तर आपण त्यासाठी घेतलेले आहोत मिरची, टोमॅटो, गाजर, थोडेसे वाटाणे, थोडासा कांदा, मिरची, लसूण. मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहेत. मोहरी मस्त तडतडू द्यायची. त्यानंतर जिरे टाकलेले आहेत. आता त्यामध्ये जात आहे कांदा मंद आचेवर, गॅस मंद आचेवर ठेवून कांदा लाल परतून घ्यायचा आणि त्यासोबत मिरच्या देखील टाकायची. मिरच्या देखील छान परतून घ्यायच्या आहेत. आता मी त्यामध्ये टाकणार आहे लसूण मी बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर टाकते आहे गाजर, थोडेसे टोमॅटो, थोडेसे वाटाणे. हे आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे छान फ्राय झालेले. आता त्यामध्ये आपल्या घरगुती मसाले जे हवे ते मसाले टाकून घ्यायचे. मी त्यामध्ये टाकलेले गरम मसाला, थोडीशी लाल मिरची, थोडंसं बिर्याणी मसाला. आता हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. दिसायला बघा किती छान दिसतं ते. आणि रात्रीचा उरलेला शिळा भात त्यामध्ये टाकून द्यायचा आणि मस्त फ्राय करून घ्यायचा आपला घरगुती फ्राईड राईस. आणि आपल्याला चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त फ्राय. आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. झाला आपला घरगुती मस्त झणझणीत फ्राईड राईस. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब